नमस्कार। ऐन गणेशोत्सवात मेहुण्याच्या बाळाचं अपहरण करून केली हत्या, बायको अन मेहुण्यावर होता राग। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। अहमदनगर येथील श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव ही आरोपी राहुल बोदक याची सासरवाडी आहे। राहुल आणि त्याची बायको या दोघांच्यामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असे। शेवटी राहुलची बायको या गोष्टीला कंटाळून ती माहेरी नायगाव या ठिकाणी आली होती। यावेळी काही दिवसातच राहुलही आपल्या बायकोला घेऊन जाण्यासाठी सासरवाडीला आला। तेव्हा राहुलचा मेहुणा आणि त्याच्यात वाद झाला। त्यावेळी या वादाचा राग राहुलने मनात धरला आणि मेहुण्याचा मुलगा स्नेहदीप त्रिभुवन याला खायला देतो म्हणून घेऊन गेला आणि त्याचं अपहरण केलं। यावेळी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात आरोपी राहुल याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला गेला। त्यानंतर पोलिसांनी आरोपी राहुल याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं। तेव्हा पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने तोंड उघडून मुलाची हत्या केल्याची कबुली दिली, परंतु मृतदेह कुठे फेकला याबद्दल त्याने काहीच सांगितलं नाही। शेवटी पोलिसांनीच वेगळ्या पद्धतीने तपास केला आणि त्या बाळाचा मृतदेह गारज शिवारातील एका मक्याच्या रानातून तो शोधून काढला। आरोपी राहुल याने स्नेहदीपला तोंड दाबून मारल्याची कबुली पोलिसांना दिली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे। या घटनेने श्रीरामपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे।